दाभोळकर मॅडम, आपलं स्वागत आहे. खेर्डी जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणूक लढवत आहे. एकंदरीत काय चित्र आहे? नमस्कार, मी सौ दिशा दशरथ दाभोळकर. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट यांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमदार शेखर निकम सर यांच्या माध्यमातून मला जिल्हा परिषदसाठी उमेदवारी मिळालेली आहे. माझ्याबरोबर पंचायत समितीसाठी खेर्डी गणातून नितीन चंद्रकांत ठसाळे हे उभे आहेत आणि कापसाळ गणातून राहुल कांबळे हे उभे आहेत. तर आम्ही तिघेही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहोत. 2017 साली आपण निवडून आला होता, त्यावेळी केलेली कामं आणि आता मतदारांना सामोरं जाताना नवीन अजेंडा काय असणार आहे त्याविषयी 2017ला मी सर्वप्रथम राजकारणात प्रवेश केला आणि 2017ची निवडणूक मोठ्या मताधिक्याने त्यावेळी जिंकली. त्यावेळेच्या 5 वर्षांमध्ये अनेक विकास कामांना मला चालना देता आली, गती देता आली. माझ्या माध्यमातून खेर्डी गटामध्ये आता तुम्ही पाहिलं तर खेर्डी गाव, कामथे खुर्द, कामथे बुद्रुक, कापसाळ, त्याचप्रमाणे मिरजोळी, धामनवणे आणि कोलेखजन ही गावं येतात. आणि ह्या सर्वच गावांमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जितका काही विकास मला करता येईल तो मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. मग त्यामध्ये रस्ते येतील, पाखाड्या येतील, पाण्याचे काही प्रश्न येतील, हे सोडवण्याचं काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण. त्यासाठी मी गेली अनेक वर्ष काम करते. महिला सक्षमीकरण म्हणजे बचत गटांना चालना देणं, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणं, त्यांच्या हाताला उद्योग देणं, यासाठी मी वेगवेगळे उपक्रम नेहमी राबवत असते. त्यामध्ये मग बचत गटांसाठी असलेले मेळावे असतील किंवा इतरही अनेक गोष्टी असतील ज्या महिलांना सक्षम करू शकतात, ते मी करण्याचं एक काम या गेल्या 5 ते 7 वर्षात केलेलं आहे. त्याच पद्धतीने आमच्या जर तुम्ही खेर्डी बघितलं तर खेर्डी प्रभागामध्ये खेर्डी गाव आणि जो माझा गट आहे तोच गट त्या प्रभागात येतं, बचत गटांच्या प्रभागामध्ये. तर त्या बचत गटांच्या प्रभागाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आमच्या खेर्डी गावामध्ये 2 क्लस्टर्स आता उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये एक मसाला पॅकेजिंगचं क्लस्टर आहे आणि दुसरं आहे ते गारमेंट क्लस्टर आहे. या दोन्ही शासकीय योजना आहेत आणि ह्या शासनातर्फे त्यांना ते त्यासाठीचा निधी उपलब्ध होणार आहे. तर त्यामध्ये जी त्यांची प्रोसिजर असते, कारण हा निधी ऑलरेडी शासनाकडून त्यांना वितरित होणारच आहे, पण त्याची जी प्रोसिजर असते, त्यांना जागा मिळवून देणं किंवा त्यांना पुढचे त्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे कागदपत्र असतील, डॉक्युमेंट्स असतील, ते शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचवणं, ते काम मी माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी आरओ ऑफिस पर्यंत त्यांच्या फाईल्स नेणं, त्यांना त्या बाबतीत मार्गदर्शन करून देणं. आणि मला सांगायला आनंद होतो की त्यांचं जे ह्याचं मसाल्यांचं क्लस्टर आहे, मसाला पॅकेजिंगचं क्लस्टर, ते आता लवकरच सुरू होईल. आणि दुसरं जे गारमेंट क्लस्टर आहे त्याला आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते जवळपास 3 कोटींचं सर्टिफिकेट च्या स्वरूपात त्यांचा निधी आता आलेला आहे. थोड्याच दिवसात त्याचंही काम सुरू होईल आणि दोन्ही क्लस्टर्स चांगल्या पद्धतीने महिलांना उद्योग निर्माण होईल अशा पद्धतीने ते चालू राहतील. त्याचप्रमाणे मला एवढं सांगावंसं वाटेल की 2017 ते 2022 पर्यंतचा माझा कालखंड होता आणि 2022 नंतर आज जवळपास 4 वर्षांनी हे इलेक्शन किंवा ही निवडणूक लागलेली आहे. तुम्ही जसं मला विचारलं की यानंतरचा तुमचा अजेंडा काय असेल, मला हे सांगायला आनंद होईल की ह्या 4 वर्षाच्या कालावधीत माझ्या गटाचा आणि माझा संपर्क कधीही तुटलेला नाही. मी कायम सर्व गावांमध्ये त्या माध्यमातून संपर्कात होते. आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 2019 पासून आदरणीय आमदार शेखर निकम सर हे आमदार असल्यामुळे आणि ते आमच्याच पक्षाचे आमचेच आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चिपळूणच्या विभागातील गावांमध्ये म्हणजे धामनवणी असेल, मिरजोळी असेल, खेर्डी असेल, कोलेखजन असेल, या सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहेत आणि त्या माध्यमातून माझा संपर्क हा तळागाळापर्यंत कायमच राहिलेला आहे. यापुढे जसं मी तुम्हाला सांगितलं, महिलांचं सक्षमीकरण असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांचा रोजगार. कारण आपण आता बघतोय की मुलं खूप शिकलेली आहेत, चांगल्या चांगल्या पदव्या मुलांनी घेतलेल्या आहेत, पण बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तर मला इथे नमूद करावंसं वाटेल, माझ्या अजेंड्यामध्ये पण मी ते लिहिलेलं आहे की पुढील येणाऱ्या काळात रोजगार मेळावे जास्तीत जास्त भरवून मुलांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी योग्य ते रोजगार उपलब्ध करून देणं,
MPSC UPSC चे सेंटर्स जे आपल्याकडे नाही आहेत. आपली मुलं खूप कोकणातली हुशार आहेत, पण त्यांच्यापर्यंत ह्या सेंटर्सच्या माध्यमातून त्यांना ते शिक्षण देऊन MPSC UPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं लागेल त्याचं मार्गदर्शन या पद्धतीने माझं काम यापुढील काळात राहील. मॅडम, आपण उच्च विद्याभूषित आहात, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे, सहकार क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात. त्याशिवाय पतीला सहकार्य करण्यासाठी आपण सिव्हिल इंजिनियर झाला. तर हा प्रवास कसा घडला आम्हाला थोडक्यात सांगा. खरं हे मी खूपदा काही ठिकाणी सांगितलेलं आहे, पण कदाचित लोकांना माहित नसेल. माझा हा सर्व शैक्षणिक प्रवास आहे तो लग्नानंतर सुरू झालेला आहे. मी SY पासून म्हणजे मी BSc BEd आहे. SY BSc TY BSc त्याच्यानंतरचं BEdचं शिक्षण हे मी लग्नानंतर घेतलेलं आहे. लग्नानंतर हे शिक्षण घेतल्यानंतर मी गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जवळपास 8 वर्ष सायन्स आणि मॅथ्सची एक शिक्षिका म्हणून उत्तम काम केलेलं आहे. अजूनही माझे विद्यार्थी मला भेटतात आणि माझी आठवण त्यांना अजूनही येते. हे माझ्यासाठी फार कौतुकास्पद आहे. त्याच्यानंतर 2014च्या दरम्यान माझे मिस्टर स्वतः राजकारणात असल्यामुळे त्यांना कुठेतरी वाटायला लागलं की जर मी राजकारणात आहे तर आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी आपल्याला कोणीतरी हवंय आणि त्या क्षेत्रातलं ज्ञान तिला हवंय. त्यांनी मला हा प्रस्ताव ठेवला की तू जॉब सोडून आपला ऑफिसमध्ये येऊन बस आणि ऑफिस सांभाळ. पण मला जसं कुठेतरी वाटत होतं की जर मला त्या क्षेत्रातलं अजिबात ज्ञान नसेल तर मी ऑफिसमध्ये बसून करू काय. म्हणून मी त्यांना सुचवलं की मी कॉलेजला जाते, मी सिव्हिल करते, सिव्हिल इंजिनियर होते आणि मग मी आपल्या ऑफिसमध्ये येते. तर मग त्याच वेळेला त्यांनी मला प्रश्न विचारला, अगं पण आता तुला जमणार आहे का ते? जवळपास 12-13 वर्षाचा गॅप पडलेला आहे. तर मग मी बोलले नाही, मला जमेल तितकं मी करेन, पण मी नक्की करेन. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सिव्हिल इंजिनियर होत असताना शेवटच्या वर्षात सुरुवातीला मला खरंच काही समजत नव्हतं, कारण टेक्निकल सब्जेक्ट, मी मुळात सायन्सची विद्यार्थिनी, सायन्स मॅथ्स इथपर्यंत मर्यादित आणि टेक्निकल विषय घेताना थोडीशी अडचण यायची. पण त्यातही मी त्यावरही मात केली. मला त्यावेळेला माझी दोन्ही मुलं माझ्या शिक्षण घेत होती आणि त्याही परिस्थितीत मी फायनलला पूर्ण कॉलेजमध्ये सगळ्या ट्रेड मध्ये सेकंड नंबर आलेला होता माझा आणि जवळपास मला 85% शेवटच्या वर्षात पडलेले होते. शिर्डी हा नेहमी संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो राजकीय दृष्ट्या. तर ही निवडणूक किती आव्हानपूर्ण वाटते? नक्कीच आव्हान हे प्रत्येक क्षेत्रात असतंच. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असू, मग तो व्यवसाय असो, राजकारण असो, सामाजिक काम असो, शैक्षणिक असो, कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी आव्हानांना तोंड हे द्यावंच लागतं. जसं की तुम्ही आता सांगितलं की खेर्डी हा एक संवेदनशील, राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेला भाग आहे. नक्कीच, कारण खेर्डी हे अगदी चिपळूणच्या शहरालगतचं गाव आहे आणि मोठ्या झपाट्याने विकास या गावात होतोय. शहरालगतचं गाव असल्यामुळे इथे असणारी लोकसंख्या सुद्धा मोठी आहे. आता तुम्हाला सांगते की खेर्डी हा एकच गण आहे ज्याच्यामध्ये एकच गाव आहे. म्हणजे जवळपास 10,082 वोटिंग नुसत्या खेर्डीतलंच आहे. म्हणजे हा एकच गण, एकच गाव आहे. त्याच्यामुळे झपाट्याने विकसित असलेलं हे गाव, याची ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती देखील खेर्डीतच आहेत असं म्हटल्यास हरकत नाही. प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्ती या ठिकाणी राहतात. त्यामुळे जरी असं असलं तरी मी स्वतः असेल, माझे पती दशरथ दाभोळकर असतील, हे राजकारणात पूर्वीपासून असल्यामुळे आव्हान जरी असलं तरी त्याला तोंड आम्ही चांगल्या प्रकारे देऊ, हेच या ठिकाणी सांगते. जनतेला किंवा मतदारांना आपण शेवटचा संदेश काय द्याल, अपील काय कराल मतदारांना? या माध्यमातून मी तुम्हा सर्वांनाच अशी विनंती करते की येत्या 5 फेब्रुवारीला जे इलेक्शन होणार आहे, जे मतदान तुम्ही सर्वजण करणार आहात ते विचारपूर्वक करा. येत्या 5 तारखेला मी स्वतः जिल्हा परिषदसाठी उभी असल्यामुळे मी तुम्हाला आवाहन करते की घड्याळासमोरच बटन दाबून तुम्ही मला बहुमताने विजयी करा. मी याद्वारे सर्वांना आवाहन करू इच्छिते की येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमचं मत माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी राहिलात त्याच पद्धतीने याही वेळेला तुम्ही माझ्या पाठीशी राहाल. तुमचं मौल्यवान मत मलाच द्याल. मी या ठिकाणी तुम्हा सर्वांकडनंच एकच अपेक्षा करते की येणाऱ्या 5 तारखेला तुमची मत मला, तुमचे बहुमूल्य मत मला देऊन मला विजयी करा. धन्यवाद. पतीला समर्थपणे साथ देणाऱ्या
कौटुंबिक जबाबदारी उत्तमपणे सांभाळणाऱ्या, महिला संघटन जबरदस्त हाताळणाऱ्या, त्याचप्रमाणे आपल्या गटासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या दाभोळकरताईंनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे. ही मुलाखत आम्ही इथंच थांबवतो. आपण पाहत राहा सागर व्ह्यू. धन्यवाद.